नमस्कार. कोल्हापूरपासून अगदी जवळ या आठवड्यात मी एक सुंदर जागा पाहिली आहे. ही जागा आहे कोल्हापूरपासून फक्त 50 किलोमीटर अंतरावर राधानगरी येथे. सुंदर फुललेली काटेसावर बघत आपण राधानगरीच्या दिशेने जातो आणि एके ठिकाणी तुम्हाला अशा गव्यांच्या प्रतिकृती मिळतात. त्याच्या बाजूने जो रस्ता जातो तो सरळ काळंबवाडीकडे जातो. आणि याच सुंदर रस्त्यावरून प्रवास करत आपण पोहोचतो काळंबवाडी टुरिझम या साईटवर. आम्ही इथे कॅम्पेनिंगसाठी गेलो होतो. थोडा वेळ विश्रांती घेतली आणि मग पाण्याच्या प्रवाहात उतरलो. ही जागा कमाल सुंदर आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे अशा प्रकारे एखाद्या प्रवाहात थंड पाण्यात बसून राहण्याची मौजच वेगळी आहे. एक दिवसीय सहलीसाठी जर तुम्ही जवळपासचं ठिकाण शोधत असाल तर हे एक परफेक्ट प्लेस आहे असं मला वाटतं. आम्ही ओव्हरनाईट स्टे केला होता, कॅम्पेनिंग केलं होतं आणि हे सगळं नियोजन माउंटेन ॲडव्हेंचर अनिकेत जुद्दर यांनी केलं होतं. आमचा त्यांच्याबरोबरचा अनुभव नेहमी छान राहिला आहे. त्यानंतर आम्ही सूर्यास्त पाहण्यासाठी काळंबवाडी धरणाच्या दिशेने निघालो. हा रस्ता सुद्धा खूप सुंदर आहे. आणि काळंबवाडी बॅकवॉटरच्या जवळून एक सुंदर सनसेट पाहिला. इथे त्यांनी चहासाठीची अरेंजमेंट पण छान केली होती. हळुवार रस्त्याला जात असलेला सूर्य आणि हातात गरम गरम चहाचा कप आणि आजूबाजूला शांतता, हा खूप भारी अनुभव होता माझ्यासाठी. रात्री इथं खूप थंडी वाजत होती. आम्ही त्यानंतर खूप सारे गेम्स खेळलो, गप्पा मारल्या. तो स्पेशल दिवस होता कारण वुमन्स डे होता. वुमन्स डेचं सेलिब्रेशन केलं आणि सगळ्यांनी खूप धमाल केली. रात्री खूप वेळ जागे राहिलो. नंतर जेवून झोपी गेलो कारण दुसऱ्या दिवशी रंगपंचमी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांनी मस्त रंग खेळले, खूप मजा आली. आपल्या आजूबाजूला काही जागा कमाल सुंदर असतात, फक्त आपण त्या तशाच ठेवल्या पाहिजेत, जपल्या पाहिजेत, म्हणजे पुन्हा पुन्हा तिथं तुम्हाला जाता येईल. हे पाणी इतकं नितळ आहे की यात तासन तास बसून राहावंसं वाटत होतं. तुम्ही सुद्धा लवकरच उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करा आणि अशी सुंदर ठिकाणं पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.